रामकृष्ण हरी मंडळी, येत्या गुरुवारी म्हणजेच 24 जुलैला दीप अमावस्या आहे, ज्याला गतहरी अमावस्या असं म्हटलं जातं. त्याचं लोकांनी गटारी अमावस्या करून टाकले, पण खरं तर तसं नाहीये. त्याला दिव्यांची आवाज देखील म्हटलं जातं. या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की त्याची दिव्यांची पूजा कशी करायची, मुलांचं औक्षण कसं करायचं, कणकेचे दिवे कसे बनवायचे. तर बघा, 24 जुलैला म्हणजेच गुरुवारी दीप अमावस्या आलेली आहे. आपल्याला सायंकाळीच दिव्यांचं पूजन करायचं असतं. तर बघा, दुसऱ्या दिवशीपासून श्रावण लागत असतो. तर आदल्या दिवशी आपण सगळे आपल्या घरातले, अमावस्येच्या दिवशी तर सकाळी तुम्ही सगळी साफसफाई करून घ्या. जेव्हा अलक्ष्मी बाहेर जाते तेव्हाच लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करते. जेव्हा दरिद्रता जाते बघा, जिथे अस्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी कधीही निवास करत नाही. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी खरं तर सकाळी तुम्ही सगळं स्वच्छ करायचं तुमचं घर. संध्याकाळी आपण दिवे लावणार आहोत, त्यामुळे सकाळी तुम्ही संपूर्ण घरातले जाळे जळमट काढून सगळं स्वच्छ करायचं. जे नको असलेल्या व्यक्ती त्या वस्तू त्या बाहेर काढायच्या आणि सायंकाळी आपण छानपैकी स्वच्छ घासून ठेवलेले जे दिवे आहेत त्याची आपल्याला पूजा करायची असते. त्याआधी आपण काय करायचं, कणकेच्या पिठाचे दिवे बनवून घ्यायचे. कारण आपण जी पूजा करणार आहोत त्याला आपल्या त्या कणकेच्या पिठाच्या दिव्यांनी ओवाळायचं असतं. आता काही जणांकडे वेगळे दिवे बनवत असतील, पण आमच्याकडे बघा, कणकेमध्ये हळद, चिमूटभर हळद, मीठ टाकून आणि गुळाच्या पाण्याने ती कणिक मळली जाते. तसं म्हणतात की पुरणाचे दिवे या दिवशी बनवले जातात. पण पुरणाचे दिवे बनवणं शक्य नसेल तर बघा, गुळाचं पाणी करायचं. कणकेच्या पिठा कणिक जी आहे ते गुळाच्या पाण्याने मळायची, त्यामध्ये हळद आणि थोडंसं मीठ घालायचं. तुम्ही 5, 7, 9, 11 अशा पद्धतीने दिवे बनवू शकता. तुम्हाला जेवढे वाटेल तेवढे तुम्ही बनवू शकता. आता बघा, तुमच्या घरातले सगळे दिवे तुम्ही घासून पुसून घेतले. देवघरासमोरच एक पाट टाकायचा, पाटावर छानपैकी लाल वस्त्र टाकायचं आणि तुमच्या घरामध्ये जेवढेही दिवे आहेत त्या दिव्यांच्या खाली तुम्हाला तांदूळ ठेवायचे असते. हे पूजेमध्ये कधीही अखंडच तांदूळ वापरायचे, तुटलेले गिटलेले तांदूळ घ्यायचे नाही. तर बघा, उंचवटे असे दिव्यांचे ठेवायचे आणि त्याच्यावर तुम्हाला तांदळाचे उंचवटे ठेवून त्यावर तुम्हाला दिवे ठेवायचे आहेत. आता दिव्यामध्ये तुमच्या घरामध्ये तसं तर तिळाचे तेलाचे दिवे तुम्ही लावू शकता. त्याचबरोबर एक दिवा आवर्जून तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा लावायचा असतो. बघा, अमावस्या असते, अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची देखील सेवा करत असतो. तर तुम्हाला तिथे एक तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे. तर जेवढे दिवे आहेत तेवढ्या दिव्यांच्या खाली तांदूळ ठेवायचे आणि बघा, सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू तुम्हाला लावून घ्यायचं असतं. प्रत्येक दिव्यामध्ये तेल वात टाकायची आहे. तिळीचं तेल टाकलं तर अतिशय उत्तम, नसेल तर तुमच्या घरात कुठलंही तेल टाकलं तरीही तुम्ही चालेल, पण एक दिवा तुम्ही तुपाचा लावायचाच आहे. आता बघा, काही जण काय करतात, त्या पाटावरती ना गणपतीची मूर्तीची स्थापना करतात किंवा मग एखादी सुपारी ठेवतात. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ठेवा, नाही ठेवलं तरी चालेल, कारण आपण फक्त दिव्यांचीच पूजा करणार असतो. तर तुम्ही हरकत नसेल, तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवा, त्यावर गणपती बाप्पा ठेवा, हळदी कुंकू, अक्षत, फूल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य टाकून गणपती बाप्पाला लाल फुल वाहून त्याची पूजा करा. नंतर तुम्ही सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू, फुलं वाहायची. तुम्हाला ते दिवे जेव्हा आपण प्रज्वलित करणार तेव्हा शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्ते. दिव्या दिव्या दीपक काल कानी कुंदन मोती हार. दिव्याला पाहून नमस्कार, दिवा जळतो देवापाशी, उजेड पडतो तुळशीपाशी, माझा नमस्कार सगळ्या देवांपाशी. आपल्याला शुभम करोति म्हणून घ्यायची आहे. बघा, त्यानंतर आता तुम्हाला सांगते, आपण जे दिवे बनवले होते कणकेचे ते तुम्ही वाफवून घ्यायचे आहेत. तसे काही जणांकडे तसेच घेण्याची पद्धत असेल तर बघा, आमच्याकडे वाफवून घेतात. आता प्रत्येकाची प्रथा वेगळी. तर बघा, जे आपण गुळाच्या पाण्याने जी भिजवलेली कणिक होती त्यामध्ये जे आपण मीठ आणि हळद टाकून जे दिवे बनवले होते ते 5, 7, 9, 11 जेवढे बनवले असते तेवढे त्या दिव्यांमध्ये सुद्धा तेलवात टाकून घ्यायची, त्याला सुद्धा हळदी कुंकू लावायचं आणि त्या दिव्यांनी तुम्हाला त्या दिव्याची आरती करायची असते, म्हणजे त्या दिव्यांना ओवाळायचं असतं. तर बघा, तुम्हाला तिथे दूध साखरेचा नैवेद्य ठेवला तरी चालतो, धूप दाखवायचं असतं. आता आपण तुपाचा दिवा लावलेला आहे. आपल्याला माता लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे. तर काही नाही, तुम्ही एक वेळा श्री सुक्तम किंवा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा, एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा. त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्. त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. असे हे 2 मंत्र
त्याचबरोबर तुम्ही हे जे मंत्र आहे ते 16 वेळा म्हणू शकता किंवा 11 वेळा किंवा एक मान केलं तरी चालेल. तर अशी माता लक्ष्मीची आपल्याला सेवा करायची आहे त्या दिवशी. बघा, आता जे कणकेचे दिवे आपण बनवले होते, ज्याने आपण त्या दिव्यांना ओवाळलं, त्याच कणकेच्या पिठाच्या दिव्यांनी तुम्हाला तुमच्या मुलांना देखील ओवाळायचं आहे. तर त्यांना पाटावर बसवायचं, त्यांचं औक्षवण करायचं, त्यांना त्या दिव्यांनी त्यांची सुद्धा आरती करायची. आता ही का करायचं, तर बघा असं म्हणतात की जेव्हा श्रीकृष्णाने कालिया नागाचा वध केला होता, तेव्हा गोकुळातल्या सगळ्या बायकांनी श्रीकृष्णाला दिव्यांनी ओवाळलं होतं आणि त्या दिवशीचा तो दिवस होता, तो म्हणजे दीप अमावस्येचा दिवस. त्या दिवशीपासनं ती दीप अमावस्या आपण साजरी करतो असं म्हटलं जातं, अशी कथा सांगितलेली आहे. तर त्या गोपिकांनी जसं श्रीकृष्णाला ओवाळलं, तसं आपण आपल्या मुलांना यासाठी ओवाळतो की आपल्या मुलांमध्ये बाळकृष्णासारखं, श्रीकृष्णासारखं धैर्य, शौर्य येऊ आणि तो सुद्धा तेवढाच त्याच्या भविष्यामध्ये उज्ज्वल होऊ, यासाठी आपण आपल्या मुलांना त्या दिवशी ओवाळत असतो. तर बघा, दीप अमावस्येच्या दिवशी काही उपायही केले जातात, त्याचबरोबर काही उतारेही केले जातात. आता उतारे कसे करावे, उपाय काय करावे, त्याचबरोबर या दिवशी एक दिवा सुद्धा लावला जातो. तो दिवा आपण पितरांसाठी लावतो आणि तो तुम्ही तुमच्या माठाजवळ किंवा तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिणेला तोंड करून प्रवेशद्वाराच्या बाहेर लावत असाल तर आपल्या डाव्या हाताला, बाहेर जाताना आपल्या डाव्या हाताला थोडेसे खाली प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे आणि त्यावर दिवा प्रज्वलित करायचा. दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून तो दिवा तिथे पितरांच्या नावाने दक्षिणेला तोंड करून तुम्ही प्रज्वलित करू शकता, पितृअष्टक म्हणू शकता. काही जण माठाजवळ दिवा लावतात, तर तुम्ही माठाजवळ सुद्धा तशाच पद्धतीने पितरांसाठी दिवा लावू शकता. बघा, दिव्यांची हवस आहे, आपल्याला दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण दीपपूजन करत असतो. बघा, अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी दिव्यांचा जसा आपण उजेडाचा आधार घेतो, तर त्याबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बघा, मागच्या काळामध्ये म्हणजे जुन्या काळामध्ये लाईट नसायची तर प्रत्येकाकडे ते रॉकेलचे टेंबे म्हणतात, आमच्याकडे टेंबे म्हणतात, तुमच्याकडे माहित नाही काय म्हणून. तर त्याचबरोबर स्टोव वगैरे अशा म्हणजे ज्या काही वस्तू आहेत, ज्या अग्निदेवतेची इन शॉर्ट मध्ये अग्निदेवतेची आपण पूजा करत आहोत, तर या दिवशी तुम्हाला किचन ओटा सुद्धा तुमचा स्वच्छ ठेवायचा आहे. आणि तुमच्या गॅसची, आता बघा स्टोव वगैरे नसेल, चुलेची सुद्धा या दिवशी चुलेला हळदी कुंकू वाहून, फुलं वाहून पूजा केली जाते. आता चूल राहिलेली नाही तर आपण आपल्या गॅसवरच स्वस्तिक काढायचं कुंकवाने, अक्षदा, फुलं, धूप, दीप दाखवायचं आणि पूजा करायची. एक दिवा तिथं सुद्धा लावायचा, फक्त काळजी घेऊन लावायचा, एकदम सिलेंडर वगैरे बघून लावायचा. तर बघा, आपल्याला दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण दीप अमावस्या साजरी करतो. जुन्या काळी लाईट नव्हती, त्यामुळे दिवेच सर्व काही होते. तर आपल्या घरातले जेवढेही दिवे असतील तेवढे सगळे दिवे तुम्ही दीप अमावस्येच्या दिवशी घासून पुसून तुम्हाला अशा पद्धतीने लावायचे. आता बघा, दिव्यांचं झालंय, आपण दिव्यांचं पूजनाबद्दल बघितलं, पण आता अजून एक असं असतं की मांसाहार करावा का, तर नाही. दीप अमावस्येच्या दिवशी मांसाहार खरंच करू नये. ज्याला आपण गतहरी अमावस्या, त्याला गटारी अमावस्या देखील म्हणतात काही लोक. तर गटारी अमावस्या म्हणजे काय, तर मद्यपान, मांसाहार करून गटारात लोळणं म्हणजे झालं का, नाही. खरं तर ते अत्यंत चुकीचं आहे, ती प्रथा चुकीची आहे. पण कसं असतं की दुसऱ्या दिवशी श्रावण लागणार आहे म्हणून आदल्या दिवशी खाऊन घ्या, असा समज असतो खूप जणांचा. बघा, ज्याची त्याची इच्छा, ज्याला जसं म्हणजे ज्याला ते पटतं त्यांनी ते करावं, ज्याची प्रथा त्यांनी पाळावी. पण खरं तर ते चुकीचं आहे, एवढंच मला सांगायचं आहे. व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. रामकृष्ण हरी, जय श्रीराम, जय गजानन.